आता खास मला भेटायला औरंगाबादचे अतुल, राजश्री, इशिता, तेजस ना, तेजस, गुड्डी, अजून कुठे आहे नाही ना, आणि आता बार्शीचे आपली अंजू, चंद्रकांत, अनन्य, आनंद, करेक्ट सगळे आले ना. यामुळे मी जाम खुश आहे. आता आम्ही तुळजाभवानी तिथे जाणार आहोत मंदिरामध्ये आणि दर्शन घेणार मनापासून. आता माझं मिशन सक्सेस झालं पाहिजे. सर्वांचे मला आशीर्वाद मिळाले पाहिजेत आणि शुभेच्छा मिळाल्या पाहिजेत, यासाठी मी जातो, हो की नाही. आणि मला खात्री आहे की ज्या टास्क साठी मी जातोय ते सगळं माझं जे काय असेल ते देवीला हे करायचं, वर्चन करायचं, हो की नाही. यस, समर्पित करायचं, हो की नाही. आणि मला खात्री आहे की देवी माझ्यावर खुश आहे. मला कायमचा अनुभव येतो. खरी गोष्ट. अरे एवढं उन्हा तानामध्ये मला काहीच परवा, हो ना, मग ती देवीच पाठीशी आहे ना, म्हणून तर सगळं आहे. चला निघूया. ओके, जय छत्रपती शिवाजी महाराज की. चला. काश्मीर ते कन्याकुमारी 4000 किलोमीटर 4 महिन्यामध्ये मी पूर्ण केलेलं आहे. दुसरी पदयात्रा किबिथू, अरुणाचल, तिथून चीनची सीमा दिसते ते पश्चिमेला पोरबंदर, तेही 4000 किलोमीटर 4 महिन्यामध्ये पूर्ण केलं. येस, बघा समोर. जय.
सगळं अरेंज केलं. मंदिर समितीचे लीगल ऍडवायझर अच्छा, आमचं भाग्य आहे. तुम्ही आला ते थोडं. आता मी 31 ऑक्टोबरला पुन्हा चालायला सुरुवात केली. अच्छा. म्हणजे आता बघा 3 महिने झाले आणि 10 दिवस रेग्युलर चालतो मी. हो की नाही? तुमचा शेड्यूल कसा असतो म्हणजे सकाळी किंवा निघता? सकाळी 5:30ला आम्ही निघतो. माझ्यावर कोणीतरी एक साथीदार असतो. अच्छा. नंतर 9:30ला पुन्हा फोन करून गाडीला बोलवायचं. आमच्या मागे गाडी असते, अच्छा. मॅनिटे व्हॅन. मग त्यांना बोलवायचं. मग तिथे नाश्ता वगैरे झाला की पुन्हा 10 वाजता चालायला सुरुवात. तर मग 1 वाजेपर्यंत चालायचं. वाटेत कुठं भेटीगाठी वगैरे? हा, भरपूर. त्यासाठी नाहीच, हे रस्त्याने चालताना जेवढा होईल तेवढा संवाद साधायचा. कोणी, कारण इतरांशी बोलताच येत नाही, हो. कारण सगळे वाहनांमधून जातात. हो की नाही? आजकाल पायी चालणारे सगळं हा, जवळ नाहीच. त्यामुळे संवाद साधतोच. शक्यतो गावाजवळ वगैरे गेल्यानंतर कुठेतरी शाळा दिसली की मग डायरेक्ट विद्यार्थी दिसले की पुन्हा शाळेमध्ये जायचं. कुठेतरी शेताच्या बाजूला काहीतरी शेतकरी दिसले हो. किंवा ते बांधावरून जायचं आतपर्यंत, त्यांच्या घरापर्यंत पोहोचायचं अच्छा. आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा. मला तर बऱ्याच गोष्टी खरोखर कळत नव्हत्या. या 3 महिन्यामध्ये बऱ्याच गोष्टी मला समजायला लागल्या की हे पीक कसलं, हे नेमकं काय, कुठे हळद, कुठे काय, हो. तूर कुठे, हरभरा कुठे, ते शहरातल्या लोक बराबर लक्षात यायला लागेल मला. असते आता यायला लागेल बऱ्याच गोष्टी ना. हो की नाही? मुख्यतो अडचणी लोकांच्या समजून हा, मेन ते. हो की नाही? आणि लोकांना बोलतं करणं हा माझा स्वभाव आहे. मी तसंच करून घेतो. हो, शाळेतही तसंच. त्यांना अगोदर बोलता करायचं. हो की नाही? आठवड्यामध्ये जास्त करायचे ज्याला संवादन वगैरे तुम्ही हो विषय हाती घेतलेले आहेत. हो, अशा सगळ्या चालू आहे. मराठवाड्यापेक्षा इकडे पूर्ण देशातच आहे. त्यातल्या त्यात भाऊजींनी जे उपक्रम घेतला ना, पूर्ण भारताचाच घेतलेला आहे. आता भले त्यांनी महाराष्ट्र घेतला, हे फक्त शेतकरी फोकस केला. येस मेन ते. आणि शाळा कॉलेज. आणि हे जे झालेलं आहे म्हणजे शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत सगळ्यात जास्त विदर्भ आणि करेक्ट. हा, आहेत बऱ्याच कथा आता मिळाल्यात मला. हो की नाही? बरेच जण भेटलेत ना. हा, मग तुम्ही नोट डाऊन करतो मी सगळं. हा, माझ्या पुस्तकांमध्ये ते येऊ शकतं. हो की नाही? हो की नाही? बस त्याच्या समोरच मधुकर टेलर्स लिहिलेलं असेल किंवा सुनील वेल्स लिहिलेलं असेल. अगदी पालकाची भाजी टाकतात. असं नाही, मग इथं गुड्डे आणि हा बस तेजस. पुढे होणारे ते पातळ भाजी आहे त्याला काय देऊ? मी आणि तेजस एकत्रच काका, तुम्ही उल्लेख केला की चालणं हा तुमचा खूप महत्वाचा भाग आहे. अगदी तर आता तुमच्या डोक्यात पुढच्या पदयात्रेविषयी काही आहे? नाही, पुन्हा पदयात्रा नाही. लक्षात, मला बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. खरी गोष्ट म्हणजे आता माझा छंद आहे ना, माझ्या डोक्यामध्ये थोडं लिखाण तर करायचं. लिखाण तर करणार, चालणं जेमतेम. आणि मुख्य म्हणजे मला कॅमेरा पुन्हा हे करायचं. येस, शिकायचं नाही, फोटो काढायचे, एन्जॉय करायचंय वेगवेगळ्या ठिकाणी. कारण पूर्वी रेग्युलर मी फोटो काढायचो, तर मी बंद केलं ना, टोटल बंद केलं. पण आता पुन्हा नव्याने मी तो छंद पुन्हा जोपासणार आहे. हो की नाही? हो की नाही? गाणार मी रेग्युलर. तुम्ही गातच असणार आहे चालताना पण. ते आहेत. तुला सांगू का, म्युझिक आहे ना, ते सराउंडिंग मध्ये चालूच असत. सगळे आवाज जे येतात ना, हा, काय आनंद येतो. मी कधी ते गोल काय लावतात ना ते, हा आहे, मला आवडतच नाही. अरे काय मिळतं या त्याला, काय मिळतं आजूबाजूला आवाज. अरे चिक 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 चिक, वेगवेगळे आवाज येतात. खळखळ कसं ते आवाज मला जाम आवडतो खरं. बस
बस नैसर्गिक. नैसर्गिक सगळं. हा असं आहे. मला कधीच आवडणार नाही. मोबाईल असं हात ठेवलेला असतो मी कधीच नाही. तुम्ही एवढे इतकं मोठं काम करताय सामाजिक हा. कार्य, त्याचं बघून आम्हाला खूप आनंद होतोय आणि पुढच्या पिढीला ते खूप चांगलं आहे. Yes. आणि तुम्हाला एवढे ब्रेन स्ट्रोक मध्ये येऊन गेला, मध्ये एवढं मणक्याचं ऑपरेशन झालं आणि तेवढ्या याच्यातनं तुम्ही चालताय, ह्याचं फार मला आश्चर्य वाटतंय की आम्हाला थोडीशी कंबर दुखली तर आम्ही कंबर पट्टा लावून ना कामं करतो घरात. मी म्हटलं भाऊजी एवढं ऑपरेशन होऊन कसं काय चालतात. हे एक तुमचं मनातली जिद्द पाहिजे. जिद्द पाहिजे कौतुकास्पद आहे. आणि हे खरंच कौतुकास्पद आहे. नाही नाही आहे काय आणि- मेन तू बोलते ते बरोबर आहे. हा. पण फॅमिली सपोर्ट, कुटुंब ते तर आहेच. कुटुंब कुटुंब फॅमिली सपोर्ट कुटुंब. त्याच्याशिवाय तर काय त्याशिवाय नाही बरोबर होत. आहे. ते ते तर तर आहे. आहे. 100% हो ते ना. आहे. कुटुंब हा. आहे ट्रॅक सोडून 7 किलोमीटर आतमध्ये. मग आणि त्यांचं झालंय का 7 दोन्ही 14 परत वाढणार ते. हो ना. काम भरपूर झालं. चला. चल. येस. बहुत ही आपका thank you. विद्याधर हो. बेस्ट Yes. चालू आहे. छान. मस्त हो. आनंद. मी येईन पुढे आणखी मग थोडंसं घरचं जरा नाही नाही ते बांधकाम काढलंय. महत्वाचं आहे ते. क्या ना टाइम भी Bye. बहुत हो गया हा समझ रहे हैं ना? चला. हाँ बाय येस येस. चलो सांभाळ. बाय. येस. लांब आहे. नंतर फोन करा.